सांगली जिल्ह्यातही मुंबईतील टोरेस सारखा घोटाळा उघडकीस आलाय। हा घोटाळा तासगाव तालुक्यात घडला असून कोट्यावधींचा गंडा घालून राजेंद्र जाधव फरार झालाय। या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार असून संबंधितांना अटक करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं जादा व्याजाचं आमिष दाखवून टोरेस कंपनीनं ठेवीदारांना गंडा घातला, त्याच धर्तीवर किंवा तशाच पद्धतीचा घोटाळा सांगली जिल्ह्यातही घडला आहे। तासगाव तालुक्यातील हातनोली येथील राजेंद्र जाधव या इसमानं शुक्रमणी फायनान्स कॉर्पोरेशन नावाची कंपनी काढली, आलिशान ऑफिस काढलं आणि या ऑफिसच्या माध्यमातून ठेवीदारांना विश्वास दिला की लाख रुपयाला 1 वर्षामध्ये 1.5 लाख रुपये देतो आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली। सांगली जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी या कंपनीमध्ये गुंतवले आणि आता हा राजेंद्र जाधव कोट्यावधी 40 ते 50 कोटी रुपये घेऊन त्यानं पोबारा केलेला आहे। आणि या प्रकरणी येत्या सोमवारी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना भेटणार असून त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार आहोत। तर जिल्ह्यातल्या सर्व ठेवीदारांना माझी विनंती आहे की आता येत्या सोमवारी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आपल्याला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हावं।